ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आपण बघत आहोत संपूर्ण शिवमहापुराण. आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की कामदेव आणि रतीचा विवाह कसा झाला. त्याचप्रमाणे पितरांच्या उत्पत्तीला कारणीभूत ठरलेली ब्रह्माची मुलगी संध्या कोठे गेली. शिवशंकरांकडून संध्येला म्हणजे ब्रह्माच्या मुलीला कुठले वरदान मिळाले आणि संध्येने यज्ञात आहुती का दिली आणि अरुंधतीची उत्पत्ती कशी झाली, हे आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका. ब्रह्मदेव म्हणतात की हे मुनी, दक्ष कामदेवांना म्हणाले की मदना, माझी कन्या रती आहे. ती तुझ्याप्रमाणे खूप सुंदर आहे, ती सुशील देखील आहे, तुला ती सर्व गोष्टींनी अनुरूप देखील आहे, तरी तू तिचा स्वीकार करावा. मी सदैव तुझ्या सोबत राहीन आणि तुझ्या इच्छांच्या पलीकडे मी जाणार नाही. मदनाने या गोष्टी तात्काळ संमती दिली. त्या दोघांचा विवाह हा उत्तम प्रकारे संपन्न झाला. शास्त्रविधीप्रमाणे कन्यादान देखील झाले. विवाहामुळे मदन व रती अतिशय आनंदात होते. रतीच्या सौंदर्यावर मदन मुग्ध झाला होता व मदनावर रतीचा जीव ओवाळून टाकण्यास देखील तयार होता. दोघांचे एकमेकांवर अत्यंत प्रेम होते. या प्रेमामुळे त्यांना आपल्या शापाचा देखील विसर पडला. आनंदाच्या रथात बसून दोघेजण प्रेमाच्या राज्यात राज्य करत होते. प्रेम हे जीवनाचे प्रमुख सूत्र आहे. या दिव्य प्रेमाने दुःखाचा विसर पडत असतो. सारी सृष्टी आनंदाने नटलेली असते. अंतरंगात प्रेमाची बाग फुललेली असते. तिचा सुगंध हृदयात आणि बाहेर सदैव नांदत असतो. मदन आणि श्री यांच्या विवाहाची कथा ऐकून जेव्हा नारदांनी ती कथा ऐकली तेव्हा ते अतिशय प्रसन्न झाले आणि शिवजींचे स्मरण करून ते ब्रह्मदेवाला म्हणतात की तुमचे यक्षादी स्वस्थानी निघून गेल्यानंतर पितरांच्या उत्पत्तीला जी कारणीभूत ठरलेली संध्या कुठे गेली, तिचे काय झाले. तेव्हा ब्रह्मदेव सांगतात, संध्येने तपश्चर्या करून देहत्याग केला. मी महातिथीची कन्या झाली. ती महातिथीची कन्या झाली. तिचे नाव अरुंधती झाले. ती व्रताचे पालन करत होती. तिने वशिष्ठांशी विवाह केला आणि ती श्रेष्ठ प्रतिव्रता झाली. त्यानंतर संध्या चंद्रभाग नावाच्या श्रेष्ठ पर्वतावर गेली. वशिष्ठांनी तिला शास्त्रशुद्ध तप कसे करावे हे सांगितले. ते संध्येला म्हणाले, तू शिवजींचे स्मरण करून त्यांना हृदयात धारण कर. ते चारी पुरुषार्थ देणारे आहेत. ते सर्व विश्वाचे जनक आहे. त्यांच्यापासून सारे विश्व निर्माण झाले आहे. त्यांचे तू मनोभावे भजन कर. भजन ही श्रेष्ठ साधना आहे. शंभूच्या साधनेने तुझ्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतील आणि तुला जी काही फल हवे आहे त्या सर्व फलाची प्राप्ती तुला होईल. ओम नमः शिवायचा निरंतर तू जप करत जा. तू मौनात राहून शिवपूजन कर. उपवास करून तप कर. इच्छित तुझे मनोरथ पूर्ण होईल. निस्वार्थ भावाने शिवाची पूजा कर. तुझी ही आराधना निश्चितच सफल होईल. वशिष्ठांनी संध्येला हा उपदेश केला आणि ते तेथून निघून गेले. ब्रह्मदेव नारदांना पुढे म्हणतात की वशिष्ठांच्या उपदेशाने संध्येला फार आनंद झाला. तिने चंद्रभागा पर्वतावरील एक सुंदर सरोवराच्या काठी वास्तव्य केले आणि कठोर तपश्चर्येस सुरुवात केली. ओम नमः शिवाय या मंत्रामध्ये ती रममाण झाली. त्या साधनेमुळे शिवशंकर प्रगट झाले. शंकरांचे तिला दिव्य दर्शन झाले. तेव्हा संध्या ही शंकरांना म्हणाली, हे महादेवा, तू निर्गुण निराकार आहे. सर्व ज्ञानाच्या पलीकडे आहेस. तू स्थूल सूक्ष्म भेदांच्या पलीकडे आहेस. योगीजन तुझ्या स्वरूपाचे दर्शन करतात. तुला माझा नमस्कार असो. तुम्ही सर्वांचे उद्धारक आहात. लक्ष्मी प्रदान करणारे आहात. सर्व पवित्र गोष्टींपेक्षाही पवित्र आहात. तुम्हाला माझा पुन्हा पुन्हा नमस्कार. कपूर समान तुमचा गौरवर्ण आहे. तुम्ही भक्तांना अभय देणारे आहात. तुम्ही हाती त्रिशूल आणि डमरू धारण करणारे आहात. तुमच्या शरीरातून ब्रह्मा विष्णू निर्माण झाले.
हे ब्रह्मरूपाने विश्वेची निर्मिती करतात, विष्णू रूपाने पालनपोषण करतात आणि रुद्ररूपाने संहार करतात. अशा तुम्हाला माझा पुन्हा नमस्कार असे म्हणून ती पुन्हा पुन्हा शिवजींना नमस्कार करते. तुम्ही विश्वाचे आदिकारण आहात, अमृतमय दिव्य ज्ञानदाते आहात, सर्वांना ऐश्वर्य प्रदान करणारे तुम्ही आहात. संध्या पुन्हा पुन्हा देवाची स्तुती करत होती आणि मनोभावे नमस्कार देखील करत होती. तुम्ही सर्वश्रेष्ठ परमात्मा आहात, सहब्रह्म आणि परब्रह्म आहात. 14 विद्या आणि 64 कलांनी तुम्ही संपन्न आहात. हर म्हणजे भक्तांची दुःखे हरण करणारे आहात. तुम्हाला माझा नमस्कार अशी पुन्हा पुन्हा ती नमस्कार करते. तुम्हाला आदी मध्य अंत नाही. तुम्ही मन आणि वाणीचा विषय होऊ शकत नाही. तुमची कशी बरे मी स्तुती करावी. मी तुम्हाला वारंवार नमस्कार करते. तुम्ही माझ्यावर प्रसन्न झाले. तेव्हा ब्रह्मदेव म्हणतात, नारदा, संध्येने केलेली स्तुती ऐकून महादेव प्रसन्न झाले आणि ते म्हणाले की तुला हवा तो वर माग, तो मी तुला देईन. तेव्हा संध्या महादेवांना म्हणते की विश्वात कोणताही प्राणी जन्मताच कामभावनेने प्रेरित होऊ नये. माझे पती मित्राप्रमाणे वागणारे असावेत. माझी सकाम दृष्टी पतीशिवाय कोणावर देखील पडू नये. त्रैलोक्यात माझी प्रतिवर्ता म्हणून ख्याती व्हावी. तेव्हा शंकर तिला म्हणतात, तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. प्राण्यांच्या जीवनात शैशव, कौमार्य, यौवन आणि वार्धक्य या 4 अवस्था असतील. तुझा पती तुझ्या अपेक्षेप्रमाणे असेल, तोही मान तपस्वी असेल. तिथे ज्योतिष्ठम यज्ञ आहेत, त्यांच्यात स्वदेहाचे दहन कर, म्हणजे तुझी प्रतिज्ञाही पूर्ण होईल. ब्रह्मदेव पुढे नारदांना म्हणतात की संध्येला वरदान देऊन भगवान शिव तिथून निघून जातात. त्यानंतर ती चंद्रभागेच्या तीरावर बसलेल्या तपोभूमीत येते. तेथे मेघातिथी ऋषी मोठा यज्ञ करत असतात. तिने वशिष्ठांचे स्मरण ती करते व पती लाभावे म्हणून प्रार्थना केली आणि प्रज्वलित अग्नीमध्ये तिने उडी घेतली. तिचे शरीर तात्काळ दग्ध झाले. शिवजींनी संध्येच्या प्राणाला दिव्य शरीर दिले. ती अग्नीमध्ये कन्या रूपाने प्रकट झाली. तिचे शरीर सुवर्ण समान होते. महर्षी मेघातिथींनी तिला स्नान घातले आणि तिचे नाव अरुंधती असे ठेवले. चंद्रभागाच्या तीरावर बसलेल्या आश्रमाच्या परमपवित्र वातावरणात ती हळूहळू मोठी होऊ लागली. तिच्या गुणांमुळे सर्व तपस्यांची ती आवडती झाली. तिच्या प्रत्येक पावलावर मांगल्य प्रगट होत असे. ती उपवर झाली. त्यावेळी मी, विष्णू आणि महेश्वरांनी मेघातिथीशी विचार करून तिचा विवाह वसिष्ठांबरोबर संपन्न करून दिला. देवदेवांच्या हातून पडलेल्या जलाने क्षिप्रा आदी 7 पवित्र नद्या उत्पन्न झाल्या. अरुंधती ही वसिष्ठांची पत्नी होऊन श्रेष्ठ पती धर्माचे पालन करून अत्यंत आनंदाने राहू लागली. या दाम्पत्य वेलीवर शक्ती आदी श्रेष्ठ पुत्र उमलले. मित्रांनो, यापुढील भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल. धन्यवाद.